शिवलीलामृत ग्रंथ सारांश महादेवाच्या अद्भुत लीलांचा महिमा। अध्याय 8। भद्रायू आख्यान। श्री गणेशाय नमः। सूत सांगतात, ऋषभाने भद्रायूस नीतिधर्माचा उपदेश केल्यानंतर शिवकवच, रुद्राक्ष धारण, भस्म धारण शिकवले। तसेच त्याला एक मौल्यवान शंख भेट म्हणून दिला। काही वर्षे लोटली, राजा वज्रबाहू जो भद्रायूचा पिता, त्याच्यावर मगध देशाचा राजा हेमरथ याने आक्रमण करून वज्रबाहूला पराजित केले। ही गोष्ट भद्रायूला समजली। त्याने आईचा आशीर्वाद घेऊन हेमरथ राजावर आक्रमण केले। त्याचा पराभव करून त्याने आपला पिता व सावत्र माता यांना बंदी गृहातून मुक्त केले। राजा वज्रबाहू व सावत्र माता यांनी भद्रायूचे मनापासून आभार मानले। भद्रायूने राजाकडे स्वगृही जाण्याची अनुमती मागितली व सांगितले, मी 3 दिवसांनी परत येईन, तेव्हा माझी ओळख सांगेन। त्याच समय शिवयोगी ऋषभाने चित्रांगद व सीमंतिनीची भेट घेऊन भद्रायूचा जन्मवृत्तात सांगितला। तसेच कीर्तिमालिनीचा विवाह त्याच्याबरोबर करण्यास सुचवले। त्याप्रमाणे उभयतांचा विवाह संपन्न झाला। भद्रायूच्या विवाहास राजा वज्रबाहू पण आला होता। त्याने भद्रायूची चौकशी करताच भद्रायूने त्याला एकांतात नेऊन त्याचाच पुत्र असल्याचे सांगितले व आपल्या आईचा पूर्व इतिहास सांगितला। राजाला पश्चाताप झाला। त्याने सुमती व भद्रायूची माफी मागितली। पुढे काही वर्षांनी आपले राज्य भद्रायूला देऊन तो सुमतीसह हिमालयात शिवाराधनेसाठी निघून गेला। भद्रायू व कीर्तिमालिनी शिवभक्त होते। एकदा ते वनविहारास गेले असता एक ब्राह्मण दाम्पत्य जीवाच्या आकांताने ओरडत येताना दिसले। एक भलामोठा वाघ त्यांच्या मागे लागला होता। ब्राह्मणाने आपल्या पत्नीला वाचविण्याची विनंती भद्रायूला केली। भद्रायूने धनुष्याला बाण लावला तोपर्यंत वाघाने ब्राह्मण पत्नीवर झडप घालून तिला उचलून नेले। ब्राह्मण शोकाकुल झाला। भद्रायूने त्यास नानाप्रीने समजावले तरी काही उपयोग झाला नाही। ब्राह्मणाला आपली पत्नी परत हवी होती। शेवटी भद्रायूने संकल्पपूर्वक आपली पत्नी ब्राह्मणाला दान करून निकाष्ठ भक्षण करण्याचे ठरविले। संकल्पपूर्वक पत्नी दान करून तो अग्नी प्रवेश करणार तोच तो ब्राह्मण कीर्तिमालिनसह अदृश्य झाला। तिकडे भद्रायूने संकल्प करून अग्नी प्रदीप्त केला। भस्म रुद्राक्ष धारण करून गुरूंना नमस्कार करून चितेत उडी टाकणार तोच शिवशंभो पार्वतीसह प्रकट झाला। त्याने भद्रायूस वर मागण्यांसाठी सांगितले, तेव्हा ब्राह्मण पत्नी जिवंत परत देण्याची विनंती त्याने केली। शिवशंभोने ही आपलीच लीला असल्याचे सांगितले। शिवशंभोने प्रसन्न होऊन भद्रायूच्या कुलाचा उद्धार केला। सूत सांगतात, हे भद्रायू आख्यान जो कोणी श्रवण पठण करेल त्याचा सर्व वादविवादात जय होईल, यशकीर्ती वाढेल। श्रीसांब सदाशिवार्पणमस्तु। क्रमशः चरित्र आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा। माझे व्हिडिओ रोज पहा आणि भक्तिरसात सहभागी व्हा। आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद।